रेशन धान्य दुकानदाराला मारहाण केल्याप्रकरणी राधानगरी तालुका रास्तभाव धान्य दुकानधारक संघटनेच्या वतीनं आज राधानगरी पोलीस ठाणे आणि राधानगरी तहसीलदार यांना निवेदन देण्यात आलं। हे आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणार, जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार। याबाबत अधिक माहिती अशी की राधानगरी तालुक्यातल्या अकनूर इथं विकास सेवा संस्था संचलित धान्य दुकान विभागाचे मॅनेजर अरविंद पाटील यांना त्याच गावातील रेशन कार्ड धारक रवींद्र पाटील यांनी धान्य देण्यावरून विनाकारण मारहाण करायला सुरुवात करून शिवीगाळ केली। काल दिवसभर शासकीय धान्य वाटप सर्व्हर बंद असल्यामुळे ऑनलाईन धान्य पावती मिळत नव्हती। रवींद्र पाटील यांनी बिना पावतीचं धान्य द्यावं अशी दमदाटी केली होती। सर्व्हर चालू झाला नाही आणि चालू झाला तर फोन करून बोलवून घेतो आणि धान्य देतो असं सांगितलेलं असताना सुद्धा त्या इसमानं शिवीगाळ करून बेदम मारहाण केली आणि संस्थेची कागदपत्र, साहित्य, धान्याची नासधूस केल्याचं मॅनेजर अरविंद पाटील यांनी सांगितलं। याबाबत राधानगरी पोलीस ठाण्याकडे तक्रार नोंद केली असता किरकोळ स्वरूपात तक्रार नोंद केल्याचं संघटनेचे अध्यक्ष महेश निले यांनी सांगितलं। रवींद्र पाटील यांच्यावर मारहाणीचा गुन्हा दाखल व्हावा आणि कारवाई करावी, तसं न झाल्यास जिल्ह्यातील सर्व रेशन धान्य दुकानं बंद करू असा इशारा संघटनेनं दिलाय। गुन्हा करणाऱ्यावर योग्य ती कारवाई होईल असं आश्वासन पोलीस निरीक्षक संतोष गोरे यांनी संघटनेला दिलं आहे। मी अरविंद शामराव पाटील, राहणार अकनूर। मी एका संस्थेमध्ये काम करते, अकनूर विकास संस्था अकनूर, धान्य दुकानदार। काल 8 वाजता धान्य दुकान उघडलं असता रवींद्र दिनकर पाटील हे इसम कार्ड घेऊन माझ्या संघामध्ये आले। तिने विचारून मला पावती काढून द्या, तर मी काय म्हणलो सर्व्हर बंद आहे, सर्व्हर चालू होऊन दे, मी पावती काढून तुम्हाला धान्य देतो। तो इसम म्हणला मला बिन पावतीचं धान्य पाहिजे। म्हणलो मला तुम्हाला बिन पावतीचं धान्य देता येत नाहीत, तुम्ही जरा थोडा वेळ थांबा, नाही तर तुम्ही उद्या या, उद्या सर्व झाला की तुम्हाला धान्य देतो। तरीसुद्धा त्यानं बिन ऐकता त्यानं मला आईवरनं शिवी द्यायचं चालू केलं आणि मला बिन पावतीचं धान्य पाहिजे, नाही तुला दाखवतो म्हणून माझ्या गळपट्टी धरून मला खाली ओढून मला डायरेक्ट त्याने मारहाण चालू केली। काल राधानगरी तालुक्यातील अकनूर या गावी अकनूर विकास सेवा संस्था या संस्थेच्या मार्फत धान्य वाटप चालू असताना आपले धान्य दुकानदार, धान्य चालक आमचे अरविंद पाटील तिथं ऑनलाईन धान्य सर्व्हरचा प्रॉब्लेम असल्यामुळे ऑनलाईन पावत्या निघत नव्हत्या, म्हणून तेथील रवींद्र पाटील या इसमाने त्यांना बेदम मारहाण केली। ही मारहाण चुकीची आहे, त्यांना आमचं वस्तुस्थिती ऐकून घेतलेली नाही। तो बिनपावतीच धान्य मागत होता। ते आमचे दुकानदार त्यांना असं सांगत होते की बाबा ऑनलाईन चालू झाल्यानंतर आम्ही धान्य देतो, बोलवून घेतो आणि धान्य देतो, तथापि त्यांना ऐकलं नाही, डायरेक्ट त्यांना मारहाण चालू केली, संस्थेचं नुकसान केलेलं आहे। जर असं व्हायला आलं तर आम्ही आणि त्याच्यावर काल इथं एनसी नोंद झालेली आहे, तर एनसी नोंद न होता त्याच्यावर FIR दाखल करावा, यासाठी आम्ही आज संपूर्ण राधानगरी तालुक्यातील रेशन धान्य दुकान बंद ठेवून त्याच्यावर FIR नोंद व्हावी यासाठी एकत्र जमलेलो आहोत। आणि तशा प्रकारचं आम्ही निवेदन माननीय PI साहेबांनी दिलेलं आहे आणि आम्हाला अशी आशा आहे की ते लवकरच त्याच्यावरती गुन्हा नोंद करतील व आम्हाला न्याय आमच्या दुकानदाराला आम्हाला न्याय मिळवून देतील, अशी आमची आशा आहे।